सो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्त असाल, छान असाल. नमस्कार सगळ्यांना. सो फ्रेंड्स, आज खूप महिन्यानंतर माझा ब्लॉग येणार आहे. माऊसाठी खूप मोठं सरप्राईज आहे. माऊला थोडंफार हिंट आहे, पण मोस्ट प्रोबेबली 90% आम्ही तिच्यासाठी सरप्राईजच ठेवला आहे की माझी बहीण श्रेया ती UAE मध्ये येते आहे वेकेशनसाठी. माऊचे 2 मंथ्स आता समर वेकेशन्स आहेत. सो आम्ही इंडियाला नाही गेलो, म्हणून ती सरप्राईज म्हणून इकडे येते. मलाही माझ्यासाठी पण सरप्राईज होतं, पण 4-5 डेज अगोदर मला कळालं की ती येते आहे. कारण मग माऊला आम्ही फुल सरप्राईज ठेवला आहे. थोडंफार हिंट आहे, कारण घरात आमचं बोलणं चालू असतं की श्रेया येणार आहे असं तसं. तर ती माऊ विचारते की शिव येणार आहे का, शिव येणार आहे का. तर मग म्हटलं नाही की भूषण आहे, भूषण आमचा फ्रेंड आहे, भूषणची बहीण येणार आहे, करून कझन बहीण येणार आहे. कारण भूषणची सख्खी बहीण पूर्वा ती 2 वीक्स आधीच आलेली आहे. त्याचा पण व्लॉग मी केला आहे, तो पण ह्याच व्लॉगमध्ये मी ॲड करणार आहे. ते पण आमच्यासाठी सरप्राईज होतं की पूर्वा पण UAE मध्ये आली. ते आम्हाला माहीत होतं की ती येणार आहे, पण कधी येणार आहे ते माहीत नव्हतं. आणि माऊसाठी तर शिव येणार आहे, ते खूप मोठं सरप्राईज आहे. लेट्स सी तिचे रिएक्शन्स कसे असणार आहेत ते. आणि पुढे व्हिडिओमध्ये बघा की माऊचं रिॲक्शन काय आहे. मोस्ट प्रोबेबली ती बोलते आहे की मला माहीत आहे, कारण माझ्या मम्मी पप्पांनी तिला सांगितलं आहे की शिव येणार आहे, शिव येणार आहे तिकडे. पण मी बहिणी आम्ही सगळ्यांनी तिच्यासाठी सरप्राईज ठेवलं. आम्ही सांगितलं की ती इटलीला चालली आहे, ती कॅनडाला चालली आहे तिच्या जॉबसाठी, स्टडीजसाठी करून. आणि आज ती एअरपोर्टला गेली होती, तेव्हा पण मी तिला दाखवलं बस शिव चालली आहे इटलीला. तर ती रडत होती की मला न भेटता गेली करून असं. सो लेट्स सी नाव तिचे रिएक्शन्स काय आहेत. आता वाजलेत इकडे, किती वाजलेत इकडे आता 9-10 झालेत. आता 15 मिनिट्स अगोदरच तिची इंडियावरून फ्लाईट टेक ऑफ झाली आहे. सो इकडे 11:30-11:40 पर्यंत लँड करेल फ्लाईट. सो लेट्स सी, आम्ही एअरपोर्टला जाऊ आणि मग मी तुम्हाला तिचे रिॲक्शन दाखवते. सो व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत कनेक्ट राहा आणि माऊचे रिॲक्शन्स बघा. सो फ्रेंड्स, आम्ही आता एअरपोर्टला पोचतोय भूषणच्या सिस्टरला घ्यायला. माऊ बिझी आहे मोबाईलमध्ये. अबुधाबी एअरपोर्ट, वी आर रिचिंग टू अबुधाबी एअरपोर्ट. माऊ, आपण कोणाला घ्यायला आलोय? फ्रेंडच्या बहिणीला घ्यायला आलोय. ओके फ्रेंड्स, मग आम्ही माऊच्या फ्रेंडच्या बहिणीला घ्यायला आलोय. तर लेट्स सी आता माऊचे रिएक्शन्स काय आहेत फ्रेंडच्या, भूषणच्या कझन बहिणीला. फ्रेंड्स, आम्ही एअरपोर्टला आहोत आणि माऊ खूप एक्सायटेड आहे. माऊनी तिचा मोबाईल घेतलाय भूषणच्या बहिणीवर फोटो काढ. माऊ विचारते, मम्मा डू यू नो हर? आपण तिला ओळखणार कसं? तर मी तिला सांगितलं भूषण आपल्याला फोटो पाठवणार आहे, मग तसं आपण तिला पिक करायचं आहे करून. आता मला तिचे रिॲक्शन्स बघायचे, तिचे रिॲक्शन्स कसे आहेत. मम्मा, थंडी आहे. चल लवकर. ती येईल आता लवकर, फटाफट. मस्त आहे ना एअरपोर्ट, न्यू एअरपोर्ट. आपण सेकंड टाइम येतो इकडे. सो लेट्स सी माऊका रिएक्शन. थंडी वाजते माऊला. ओके फ्रेंड्स, सो माऊ आता फ्लावर सिलेक्ट करते. Mo, take that white also, na? It's looking good. Red, white and कोणाला देणार आहे? कोणाला? जोरात बोल ना. फ्रेंडच्या बहिणी. पण तू तिला ओळखत नाही, फ्लावर कशी देणार? कशासाठी देणार आहे तू? वेलकम करायला? ओ माय गॉड, फ्लावर अँड ऑल फ्रेंडच्या बहिणीसाठी. माऊ बोलते फ्रेंडच्या बहिणीला आईस्क्रीम पण घेऊया. फ्रेंडच्या बहिणीसाठी नाही, स्वतःसाठी बोलते ती. नो चलो कम. तू काय विचारलं? फोटो कसा होता? कोणाचा? फ्रेंडच्या बहिणीचा. ते पूर्वा माऊ सारखीच दिसते. पूर्वा माऊ सारखीच आहे. बघ आता, बघ तिथून वेट करत राहा. तिथे बघत राहा, येते का पूर्वा माऊ सारखी कोण दिसते का.
वेटिंग चालू आहे आणि करते कधी येणार भूषणची बहीण. अभयची कॉफी चालू आहे. कधी येणार भूषणची बहीण. माऊ फुल शॉक होणार आहे. सारखी विचारते कशी दिसते. मी तिला सांगितलं पूर्वा माऊ सारखी दिसते. तिला किती वेळ येणार आहे. शी इज वेटिंग वेन पूर्वा माऊ सिस्टर विल कम. येस ना माऊ माऊ इज वेटिंग. कधी येणार. शिव नाही येणार आहे बाबा. शिव इटलीला चालली आहे. ती नाही येणार आहे. ती कशी येणार आहे. ती आली असती तर तुला सांगितलं नसतं. नाही सरप्राईज नाही. पण मला पण नाही सांगितलं असं ना तिने. नाही यू आर नॉट शुअर. नाही अरे फ्रेंडची सिस्टर येते. फ्रेंडला कॉल कर आणि विचार फ्रेंडची सिस्टर येते. सिरियसली डॅडाला विचार. डॅडाने तिकीट काढली होती का. डॅडाला विचार. डॅडाने तिकीट काढली होती का शिवची. विचार ना. डॅडाने तिकीट काढलेली शिवची. मग विजा पण नाही अप्लाय केलेला. विजा इथून अप्लाय करतात. माऊ तू कोणाला कॉल करते. फ्रेंडला ना. तिकीट काढली आहे काय. नाही का शिव नाही. त्याची सिस्टर येते. अच्छा आम्ही वेट करतो तिच्यासाठी. त्याच्या बहिणीसाठी वेट करतोय. बोल त्याला. कोणासाठी वेट करतोय. बोलली कोणासाठी. फ्रेंडच्या बहिणीसाठी. तिला डाऊट दिलेला आहे की श्रेया येते. बट आता आम्ही लास्टपर्यंत बोलतो की नाही फ्रेंडची सिस्टरच येते. माऊ तिला विचार कशी दिसते. तिला विचार कशी दिसते ती. तिच्यासारखीच दिसते. पूर्वासारखी. तो आता वेट करता करता माऊ काय खाते. चॉकलेट केक आहे. चॉकलेट केक पॉप. ओके. कधी येणार ती भूषणची सिस्टर. पण तुझी मजा झाली ना. भूषणची सिस्टर येणार. तुला हे खायला भेटलं स्वीट खायला. चल ईट फास्ट. येईल आता ती. यू टोल्ड यस. ओके. माऊ इकडे तिकडे जा. थांब. हाय. चलो बाय. चलो. हाय बोल. माऊ फुल शॉक्ड. माऊ तू शॉक्ड. मला ऑलरेडी माहिती होतं. कसं माहिती होतं तुला. कोणी सांगितलेलं तुला. हॅलो जिजू तर जातच आहे. सेम माझ्या बाजूलाच बसला. तू हाती आहे. किती हाती आहे. आम्ही घरी आलेलो आहोत. पाणी आणि माऊ
मग काय वाटतंय तुला? कसा वाटला सरप्राईज? कसा वाटला सरप्राईज? माऊ शॉक्ड पण होती आणि माऊला असं वाटलं की माऊला बोलत होती आय नो शी विल कम करून, पण माऊ थोडी शॉक झाली है ना. माऊ झाली की नाही? सो इथे चाललेला आहे लगेज ओपनिंग. बनपाव नाही, पाव आहे, मुंबई का पाव. मी माहिती बाबूसाठी त्याला ना ह्याच्यामध्ये दिलं होतं ग असं पाव हा क्रोसेंट सारखं. विचार केला मी बाबूसाठी घेऊन येते करून, बट त्या मुलांनी ना ते राईस आणि हे खाल्लं नाही, तर मी बोलली तू खा. सो ओनली वन ना नो. सो हे मुंबईचे पाव आलेले आहेत. मुंबईचे पावचे इकडे टेस्ट नाही भेटत. मिस्टर अभयसाठी पाव खाणार आता तो दोन दिवस पावच खाणार. पाव ह्या पावाची टेस्ट मुंबईवालेच जाणतात, मुंबईकरच जाणतात ह्या पावाची टेस्ट. कारण मुंबईशिवाय दुसरीकडे कुठेच पाव असे भेटत नाही जसे मुंबईला भेटतात तसे. सो आता उद्या काय काय बनेल त्याच्यावर पावच. ओके. आणि मावची काजू कतरी बनवलेली हाय. आम्ही असं सांगितलेलं सगळं आम्ही भूषणच्या बहिणीकडे मम्मी पप्पा म्हणजे आऊ पप्पा तिला सांगितलेलं की पाठवणार आहेत भूषणच्या बहिणीकडे. सो फ्रेंड अशा प्रकारे मी व्लॉग एंड करते आहे. सो पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. टाटा बाय बाय.